आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वा दादा, फुगे खूप छान लावले तर तुम्ही. अजून फुगवताय ना? चालू आहे चालू. हा, सगळीकडे लावा, अगदी कोपरान कोपरा भरून काढा सगळा. तिथे राहिलंय बघा, तिथे लावा त्या कोपऱ्यात. हा ठीक आहे. हा, नाही तर घाण दिसेल ते. हे छान वाटते, खरंच सुंदर दिसतंय. अगं अंजली, हो आलीस तू? काकू, हे काय करताय तुम्ही? अगं आज सई आणि देवांसाठी खास दिवस आहे ना. नवीन संसाराची सुरुवात करणार आहेत ते आजपासून. मग त्यांचा आनंद वाढावा म्हणून मी हे सगळं करते. हे सगळं डेकोरेशन बघून एकदम खुश होतील ते ना. हो हो. दादा, मी तुम्हाला म्हंटल होतं ना ते फुलाच्या माळा करा, नाही केलं का तुम्ही? अहो आम्हाला काहीच सुचत नाही काय करायचं ते ताई. काय हो तुम्ही? अगं बाई, हे काय? आणि बेड पण सजवला नाही आपण. काहीतरी करा ना इथे, असं मोकळं बरं नाही दिसणार. पण हे नाही मला जमणार मॅडम. अहो असं काय करताय तुम्ही? अहो सोपं असतं. हे बघा, अशा पाकळ्या घ्यायच्या आणि त्यांनी असं हार्ट काढायचं, म्हणजे ते इतकं छान दिसतं ना. मी बघितलंय पिक्चर मध्ये, तसंच करा अगदी. नाही मॅडम, मला जमणार नाही हो. काय तुम्ही? बरं हरकत नाही, तुम्ही ते फुग्यांचं बघा. ठीक आहे, मी करते, म्हणजे मला येईल तसं करता. अंजली, अगं तू ये ना माझ्या मदतीला. आपण पटपट छान डेकोरेट करू. ये 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 ये. मी काकू, ऍक्च्युली ते मला ना हे डेकोरेशन अँड ऑल मला नाही जमत. तुम्ही करा ना कंटिन्यू. हा, अगं नाही जमत म्हणजे काय? माणसाने प्रयत्न केला ना की माणसाला सगळं जमतच. अगदी किती माठ असलं तरी जमतं. आणि हे सगळं बघून सई किती खुश होईल, आणि सईला खुश बघून तुला किती आनंद होईल. आणि आपण हे सगळं कशासाठी करतोय? सई आणि देवांच्या आनंदासाठी, हो की नाही? मग तू मला मदत केलीस तर तुला किती आनंद होईल. घे घे घे, नको काळजी करूस, मी आहे ना, मी शिकवीन तुला. ये पटपट, मी सांगते तसं कर फक्त. ये ये ये, तुला सांगते मी कसं करायचं. ये पटकन ये, बस इथे. ठेव इथे, प्लेट ठेव. हा, पाकळ्या घ्यायच्या आणि असं हार्ट शेप मी काढून देते, तू मध्ये मध्ये भर. चल, भर भर, भराभर भर. कसंही मध्ये मध्ये करतेस ना, तसं मध्ये मध्ये भर पटपट. काय काकू, माझा ना हात दुखतोय, तुम्ही करा ना. मी एक काम कर, हे बघ, हात हा आहे ना, हा असं जवळ घे. हा, तो हात चांगला आहे ना, लांब करून बघ बघ, लांब कर. हा, होतोय की. घे घे, पाकळ्या घे आणि पटापट भर. अगं सावकाश, जरा प्रेमाने. हा, किती छान भरतेस ग तू. असंच काम करत जा, मध्ये मध्ये नाही, इथे. कर कर, छान. हा हा, तो शेप जरा बिघडतोय बघ जरा. अगं लक्ष कुठे आहे? इथे लक्ष दे. हे पटपट करायचं ना. सर, आपण इथे का आलो? इथे काय येतात लोक? खायला प्यायला. नाही,
ते कळलं मला, पण आपण घरी पण खाऊ शकतो ना, घरच्यांना केव्हाही सांगू. ऐसे सही, युअर राईट, तुमचं करेक्ट आहे. पण आपण इथे फक्त खायला मी आलो, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला सुद्धा आलो. आणि तुम्हाला आठवतं मी तुमच्याकरता त्या गाडीवरची पावभाजी खाल्ली होती. मग आता तुम्ही माझ्यासाठी इथे थोडा वेळ टाइम स्पेंड नाही करणार माझ्याबरोबर? नाही नाही, नक्कीच करेन मी. पण एक सांगू का, अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच आले. आय नो. सी, लग्नाआधी ना सई आपल्या दोघांचंही वर्ल्ड खूप वेगवेगळं होतं. तुमचं वर्ल्ड वेगळं होतं, माझं वर्ल्ड वेगळं होतं. इनफॅक्ट आपलं अपब्रिंगिंग पण खूप वेगळ्या वातावरणात झालं, राईट? खूप एक्साइटिंग गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही मला तुमच्या जगाशी ओळख करून द्या, मी तुम्हाला माझ्या जगाशी ओळख करून देतो, आणि मग हळूहळू आपल्या दोघांचं जग एकच होऊन जाईल. हॅलो मिस्टर जहागीर, वेलकम टू अवर रेस्टॉरंट. हॅलो हॅलो, हाय. टेबल बुक केलं होतं मी. येस सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी टेबल बुक केलेलं आहे. येस, या बाजूला. या. एन्जॉय युअर लंच. या, थँक्यू सो मच. सर, तुम्ही हे सगळं आधीच प्लॅन केलं होतं? हा, मग आणखी काही सरप्राइजेस आहेत, वी रेडी फॉर इट. आणखी? सर, तुम्ही मला इथे घेऊन आलात, हेच खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. आता आणखी काय सरप्राईज देणार आहात? त्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे बंद करावे लागतील. रेडी? हो. आई, वरुण, आई. कसं वाटलं सरप्राईज? सर, तुम्ही हे सगळं कधी प्लॅन केलं? आणि तुम्ही दोघांनी तर मला काहीच सांगितलं नाहीये. अगं, जिजूंना सरप्राईज द्यायचं होतं तुला, मग कसं सांगणार आम्ही? ते तुम्ही अजूनपर्यंत सांगितलं नाही मला. सरप्राईज कसं वाटलं? खूप छान वाटलं. आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट सरप्राईज होतं हे. ॲनिवेट, मला माहिती होतं आईला आणि वरुणला भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. सर, थँक्यू. चला बसा आता, कम सेट. आई, तुम्हाला काय हवंय ते प्लीज ऑर्डर करा. अहो देवांशराव, मला काय कळतं यातलं? आणि या अशा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये यापूर्वी कधीच नाही आले. खरं तर खूप बावरल्यासारखं होतंय हो मला. आई, पहिल्यांदाच आलात ना, सो फर्स्ट टाइम हे नेहमी स्पेशल असतं. तू फक्त एन्जॉय करा, बाकी काही नाही. वरुण, तू बघ तुला काय आवडतं नाही ऐका आपण, प्लीज. आई, हे तुमच्या करता. हे काय? बघा, उडून बघा. अगं बाई, सोन्याचा हार आहे. सई आणि माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट. नाही हो देवांशराव, एवढा महागडा हार मी कसा घेऊ? नाही, नको. का, तुम्हाला आवडलं नाही का? नाही नाही, तसं नाही. सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे, पण नको. मग मला असं वाटतंय फक्त मीच तुम्हाला आई मानतो. तुम्ही मला तुमचा मुलगा मानतच नाही.
नाही नाही तसं नाही देवांशराव. नाही मग तसं नाही तर कसं? मला सांगा आता सेम हार जर वरुणने तुम्हाला दिला असता तर तुम्ही घेतला असतात ना? नाही आई, सरांनी एवढ्या प्रेमाने तुला हार घेतलाय ना, मग ठेव ना. खरं तर मलाही कल्पना नव्हती की सर असं काही करणार आहेत म्हणून. अगं ते सकाळपासून ना एका मागे एक सारखे सरप्राईजेस देतात. ठेव. अगं पण सई. आई, एवढ्या प्रेमाने दिलाय ना तुला, मग ठेव ना. ठीक आहे, ठेवते मी हार. थँक्यू थँक्यू आई. मला असं वाटायचं की फक्त माझी जानूच अशी आहे, पण नाही, या जगातल्या सगळ्या आया सेम असतात. सेम म्हणजे? म्हणजे जरा काही झालं की डोळ्यात टचकन पाणी येतं यांच्या. अहो जिजू, आमच्या घरात तर रोज या पाण्याचं तळ साचलेलं असायचं. मग अहो मग काय, तरी बरं मी स्विमिंग शिकून घेतलंय. बर, तुम्ही ऑर्डर करा, मी हात धुवून आले. सर, तुम्ही देवांश जहागीरदार ना? हा सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि माझा पण एक छोटासा बिझनेस आहे. मी तुमच्या बिझनेस टिप्स फॉलो करतो. हा, हो, दॅट्स नाईस. कसला बिझनेस आहे तुमचा? ते बिझनेस फॅन बनवायची कंपनी आहे ना माझी. नाईस नाईस नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुमचं कुठलं स्वप्न? माझं लहानपणापासून स्वप्न होतं, आईला वरुणला अशा मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन यायचं. आमच्या घरातल्या खिडकीसमोर ना एक मोठं हॉटेल आहे आणि वरून त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी इतका रडायचा आहे, अक्षरशः अक्कल तांडव करायचा, कारण त्या हॉटेलमधलं खायचं असायचं ना त्याला. बिचारा घरातलं खाऊन अक्षरशः कंटाळला होता, पण काय करणार, घरातली परिस्थितीच अशी होती की त्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ शकत नव्हतं. पण मग तुम्ही त्यावर पण काहीतरी उपाय नक्कीच केला असेल. आय मीन, तेव्हापासून जुगाडू आहात ना तुम्ही. हो, मग मी घरातच ना त्या मोठ्या हॉटेल सारखं वातावरण निर्माण करायचं. म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे आमच्या घरातला डायनिंग टेबल आहे ना, त्याच्यावर टेबल क्लॉथ टाकायचे, मग मस्त फ्लॉवपॉट ठेवायचे, मग त्या टेबलवर सुगंधी मेणबत्त्या लावायचे आणि एक छानसं असं सायलेंट म्युझिक. मग त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुली असतात ना, त्या कशा प्रत्येकाशी अशा प्रेमाने वागतात, प्रेमाने बोलतात, तसंच मी सुद्धा घरातल्या सगळ्यांशी प्रेमाने बोलायचे. मग घरात केलेलं जेवण ते रेस्टॉरंटमध्ये केल्यासारखं त्यांना लाडीगोडी लावून खाऊ घालायचं. सगळे खुश व्हायचे. कमाल आहे तुमची. आय मीन, कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? जेव्हा आपल्याला आनंद विकत घेता येत नाही ना, तेव्हा असंच काहीतरी करून आनंद निर्माण करावा लागतो. बिचारावरून तो तर खूप खुश व्हायचा, म्हणजे त्याला असं वाटायचं की आपण मोठ्या हॉटेलमध्ये जेवलो. पण मला माहितीये ना, ते सगळं खोटं आहे. फक्त तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर यावा ना, म्हणून मला हे सगळं खोटं वागावं लागायचं, खोटं नाटक करावं लागायचं. तेव्हाच ठरवलं होतं की एकदा तरी आईला आणि वरुणला मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईल. आणि कामामुळे आणि घरातली परिस्थिती अशी असल्यामुळे ते माझं स्वप्नच राहिलं, नाही पूर्ण झालं.
आज माझं ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. तुमचं प्रत्येक स्वप्न आता माझं स्वप्न आहे सई. आणि आपल्याला असंच एकमेकांबरोबर राहून एकमेकांची स्वप्न पूर्ण करायची आहेत आता. आणि असं नका समजू मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय. मी हे सगळं आपल्या फॅमिलीसाठी करतोय. सर लोक आहे ना भावनेच्या भरात बोलून जातात, पण तुम्ही तसे नाहीये. तुम्ही जे बोलता ते करून दाखवता. मग मी आहे शब्दाचा पक्का. आणि हा सई, तुम्ही असं नका समजू मी असं काहीतरी खूप मोठं ग्रेट काम केलं. आय मीन प्रत्येक माणूस त्याच्या फॅमिलीच्या आनंदासाठी त्याला जे जमेल ते तो करतोच. आणि मला माहिती होतं थँक्यू की वरून आई इथे येईल, तुम्हाला असं भेटतील, तुमच्याबरोबर जेवण करतील, तुम्हाला खूप छान वाटेल. राईट? आय लव्ह यू सई. आय रिअली लव्ह यू. तुमच्या चेहऱ्यावर हे स्माइल बघण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी काही करू शकतो म्हणालो. तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? आनंद येतोय. बरं, आपण घरी नाही होत, बाहेर होत, लोक बघतायत आपल्याकडे. बघू त्यांनी माझ्या नवऱ्यालाच पीठ मारते ना. या मिठीसाठीच तर किती तरसत होतो मी. ऍक्च्युली ऑल लकी की आपण बाहेर होतो. तुम्ही आता घरी असतात ना, तर मग वगैरे काय नाही. गुरुजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना, 2 दिवस एकमेकांपासून लांब राहायचं. हा, पण आज ते 2 दिवस संपणार आहेत आणि रात्री तुम्ही माझ्या जवळ येणार आहात. आणि मग काय? मग काय असं फक्त मिठीपुरती थांबणार नाहीये. सर लोक आहे, प्लीज लोकांसमोर नका असं वागू. बघू द्या, बायको आहे माझी, मी काही करू शकतो. नेहमी असंच काहीतरी होतं. जानूचा फोन आहे. हा जानू, कुठे आहात रे तुम्ही? झालं का फिरून? ऍक्च्युली मी आणि सई बाहेर जेवायला आलो. अरे वा, मजा आहे, मजा करा. पण संध्याकाळी जरा लवकर या घरी. अरे गुरुजींनी सांगितलंय की सई आणि देवांशनी अंधार पडायच्या आत घरी परत यायला हवं. आणि तुमच्या सुखी संसारासाठी मी एक छोटीशी पूजा करते. तुम्ही आलात ना की मग आपण आरती करूया. हा, ठेवू मग मी फोन? ओके ओके, आम्ही निघतोच आहे, आलोच थोड्या वेळात घरी. ओके, हा या ठेवते. हा, या, बाय, सी यू. बाय. चलायचं? हो. तिकडे आई आणि वरून पण वाट बघत असेल. ठीक आहे. सीमा, इथे आहे जरा. ही फुलं ना देवघरात नेऊन ठेव. अंजली, अगं देवांशी रूम नीट सजवली का बघ जा जरा. आणि ना तिथे मी सेंटेड कॅन्डल्स सुद्धा ठेवलेत कोपऱ्यात. त्या फक्त वर काढून ठेव. जा जा, पटपट जा. जाते ना, करते. अगं बाई सुमनताई, या या या. नमस्कार. नमस्कार. कशात तुम्ही? छान. सई, बरं झालं आईला घेऊन आलीस ते. आईला मी नाही, सर घेऊन आले. देवांश, अरे वा.
भैरवी ताई नमस्कार. ताई या ना तुम्ही, बसा ना. हो. बसा. काय म्हणताय, बरं आहात ना? हो. ताई काय म्हणत होतीस तू? आई, मी हे सांगत होती की आज सकाळपासून सरांनी मला एका मागे खूप सारे सरप्राइजेस दिलेत. आज ते मला ज्वेलरी शॉप मध्ये घेऊन गेले, तिथे माझ्या पसंतीचा हार घेतला. अरे वा, छान. आणि तुम्हाला माहितीये, आज खूप मोठ्या रेस्टॉरंट मध्ये मला ते घेऊन गेले होते. तिथे आई आणि वरुण ऑलरेडी हजर होते. मग आम्ही सगळ्यांनी मिळून लंच केलं तिथे. वा वा, हे तर फारच छान. हे बरं सुचलं रे तुला देवा. हो, आई आणि वरुणला तिथे असं अचानक बघून ना मला खरंच खूप छान वाटलं. अगं बाई, वरुण पण होता का? मग वरुणला का नाही घेऊन आलात तुम्ही घरी? अहो संध्याकाळचे क्लासेस सुरू झालेत त्याचे. आणि सई म्हणाली आज पूजा ठेवली तुम्ही म्हणून आले. हा, बरं झालं पण तुम्ही आलात ते. तुम्हाला बघून मला खरंच खूप बरं वाटलं. आत्या, अंजली बाळा कशी आहे? तू इथे अचानक, म्हणजे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं हे सगळं प्लॅनिंग जावई बापूंचं. आज सई दिवसभर खुश राहावी, आनंदी राहावी याचाच विचार करत होते. आणि हे बघा, जावई बापूंनी मला सुद्धा भेट दिली. हे बघा, या किती सुंदर आहे. खूपच छान आहे. हो,